तुम्ही संत माझ पाप कृपावंता तुम्ही संत माझ पाप कृपावंता तुम्ही संत माय बाप कृपावंता तुम्ही संत माय बाप कृपावंता तुम्ही संत माझ पाप कृपावंता तुम्ही संत माझ पाप कृपावंता कायमी पतिता कीर्तिवानो कायमी पतिता कीर्तिवानो अवतार तुम्हा धराया कारणा अवतार तुम्हा धराया मी पतिता जना जीवा उद्धराया जन जड जीवा उद्धराया जन जड जीवा उद्धराया जन जड जीवा उद्धराया जन जड जीवा
संताचिया माथा चरणा श्री संताचिया माथा चरणा साष्टांग हे साष्टांग हे विश्रांती पावलो संभाळा विश्रांती पावलो संभाळा वाढले अंतरी प्रेम सुख श्री संताचिया माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावलो संभाळा अंतरी वाढले अंतरी प्रेम सुख मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या हरी जय गावी केला वास त्याशी नसावे उदास विढल बोला पुंडरी बाप कृपावंत कायमी पतित कीर्तिवानो अवतार धराया उद्धराया जन जड जीवन कीर्तन रूपी सेवेकरता म्हणजे निरूपण रिटर्न आहे ना मला जास्त कीर्तन रूपी सेवेकरता म्हणजे निरूपणा करता निवडलेला अभंग महाराष्ट्राची करणे काय त्याला भोंगे कमी करा
महाराष्ट्राचे लाडके संत वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे आणि वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे जगाचा संसार सुखाचा व्हावा याकरता आपल्या संसाराची राखरांगोळी करणारे देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा चारचरणाचा उत्कृष्ट असा सरळपंथी संत प्रकरणातील अभंग असून तुकोबरा या अभंगाच्या माध्यमातून संत या लोकांमध्ये नेमके कशासाठी आले याचं सविस्तर चिंतन म्हणजे हा अभंग आहे. अखिल कोट ब्रह्मांड नायक रुक्मिणी प्राण संजीवन जगत आधार श्री पांडुरंग परमात्म्याच्या अशी मागात कृपेद्वारा मुक्त कैवल्य तेजनिधी ज्ञानी यांची राजे साधकांची मायबाप योग यांची माऊली अनाथाची माय विश्व माऊली ज्ञानोबाराय अखिल विश्वाच्या परमार्थामध्ये व्याप्त असणारे तत्वज्ञ संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज आदि करून संत महंत भाविक उपस्थित माता भगिनी गायनाचार्य मदंगाचार्य परिसरातून गावातून उपस्थित असणारे कीर्तनकार प्रवचनकार श्रीमद भागवत कथाकार आचार्य प्राचार्य चित्रकार पत्रकार आणि आपण उपस्थित देवरूपेश्वर या सर्वांच्या पवित्र उपस्थितीमध्ये पुण्यभूमी पावन क्षेत्र आपलं हे सहस्त्रमुळी नावाचं गाव आणि या गावामध्ये जवळजवळ किती वर्ष 56 वर्षापासून अविरतपणे सुरू असणारा अखंड हरिनाम सप्ताह आणि या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये या 56व्या वर्षामध्ये भव्य दिव्य स्वरूपाचा अखंड हरिनाम सप्ताह हरिभक्ती प्राण वैकुंठाशी आनंद महाराज थोरवे दत्ताश्रम दत्त मंदिर देवगिरी यांच्या प्रेरणेने गावकऱ्यांच्या सहकार्याने आपल्या गावातील हरिभक्ती प्राण निष्ठावंत वारकरी आमचे रामकृष्ण महाराज वाघ सहस्त्रमुळी यांच्या अध्यक्षतेखाली भव्य दिव्य स्वरूपाचा अखंड हरिनाम सप्ताह या ठिकाणी 56 वर्षापासून अविरतपणे सुरू आहे. या उत्सवात आज मला वाटते दुसऱ्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा ग्रामस्थ मंडळीच्या वतीनं योगायोगानं माझ्या वाट्याला रामकथाही या ठिकाणी आयोजित केली आहे. दुपारी आमच्या भगवानगडाचे हरिभक्ती प्राण काशीनाथ महाराज टोपे यांच्या मुखारविंदातून 7 दिवस रामकथेचं आयोजन आणि या सप्ताहातला आजचा दुसरा दिवस आहे. दुसऱ्या दिवसाची संत सेवा हरिभक्ती प्राण श्री अशोकराव नाबदे तालुका अध्यक्ष भाजपा यांनी या सेवेचं संत आले का नाही संत आले फोन पे केले म्हणजे नाही आले कुठं नसले पिढ आले नाही आले तरी म्हणून मोजीवा जीव येईल म्हणून माणूस बेजार एवढे लांबून येते आणि मग संत सेवा अशोकरावजी नाबदे यांच्यातर्फे ही सेवा घेतलेली आहे. चांगला ग्रामस्थ मंडळी सगळ्याच्या वतीनं आता एकट्या बळीरामजीचं नाव घेतलं की काकासाहेबाला पुन्हा राग त्याच्यामुळं कुणाचंच नाव न घेतलेलं बरं. सगळ्या ग्रामस्थांच्या वतीनं रामकृष्ण महाराजांच्या अध्यक्षतेखाली हा उत्सव संपन्न होतोय. या सगळ्यांच्या वतीनं या सेवेचं निमंत्रण दिलेलं आहे. योग चांगला आहे की अतिशय सुंदर उत्सव संपन्न होतोय आणि या वर्षी साक्षात भगवान बाबा आपल्या गावामध्ये येणार आहेत ही अत्यंत महत्वाची गोष्ट. गुरुवारी डॉक्टर न्यायाचार्य नामदेव महाराज शास्त्रीजी हे खऱ्या अर्थानं निमित्त मात्र त्या गादीचे मालक आहेत, गादीचे अधिकारी ते एक महंत आहेत, पण त्यांच्या रूपानं भगवान बाबाची उपस्थिती आपल्या गावामध्ये या वर्षी काल्याच्या दिवशी होणार आहे. की आपल्या कुठल्या तरी जन्मातलं पुण्य म्हणायचं की त्या पुण्याने शास्त्रीजी मागे आपल्या गावात एकदा आलेली बातमी आहे माझ्या आणखीन एकदा आलेले आणि आताही या वर्षी येतील. आता 26 नंतर पुन्हा ते कुणाच्याच गावात जाणार नाही. त्याच्यामुळे तुमचं भाग्य की तुमच्या गावामध्ये शास्त्रीजी येणार आहेत. आदर आतिथ्य सर्वांनी स्वागत समारंभ सगळ्यांनी व्यवस्थितपणे करा. मिरवणूक वगैरे चांगल्या पद्धतीने काढा कारण ती बाबाची मिरवणूक शास्त्रीजीची नाही. लक्षात आलं का नाही? म्हणून सगळ्यांनी एकत्रित येऊन हा उत्सव संपन्न करत आहात. मला सेवेची संधी प्राप्त झाली हे माझं परमभाग्य आहे. आमचे सगळे गायक मंडळी अतिशय सुंदर चाल संत महाराजांनी दीपक महाराजांनी अतिशय सुंदर चाल मांडली. दोन्ही मृदंग वादक आमचे लक्ष्मण महाराज आणि इकडून आपल्या कृष्णा महाराज यांनी सुंदर चाल मांडली. दोघालाही मनापासून धन्यवाद देतो. आमचे माईक सिस्टीम अतिशय सुंदर आहे. कॅमेरावाला दादा सगळ्याला मनापासून मी धन्यवाद देतो. रामकृष्ण महाराजाला धन्यवाद देतो. माझ्या गुरु दराडे महाराज त्यांना धन्यवाद. तुम्हाला धन्यवाद, तुम्हाला धन्यवाद, तुम्हाला धन्यवाद, तुम्हाला धन्यवाद, तुम्हाला धन्यवाद. तो सगळ्याला मनापासून धन्यवाद दे. चोपदारांना मनापासून धन्यवाद, विद्यार्थ्यांना मनापासून धन्यवाद. आपल्या सगळ्याच्या चरणी सेवा समर्पित करतो आणि माझ्या वाणीला आपलं हे माझ्या वाणीला सुरुवात करतो. सुरुवात विठ्ठल कीर्तन
कीर्तन सेवेसाठी निवडलेला अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराजांचा आहे. लक्ष्मण महाराज गाव बारीकच दिसायला लागले, पण हुटाचा मुका घ्यायचा नाद दिसायला आहे. बरोबर आहे का नाही? गायकही तसेच, वाजविणार तसेच, आणि एवढी मोठी कीर्तन करायची यादी बघितली. आता आमच्या गावाकडला शब्द संजय महाराज ते, त्याला काय करावं? बरोबर आहे का नाही? डोंगरातला आमच्या गावाकडला म्हणून अतिशय सुंदर आयोजन केलं. कोणाची नजर लागू नये एवढा तुमचीच लागण. आता फक्त तुम्ही बसा. बरोबर आहे का नाही? तुमच्याही सगळ्यांच्या उपस्थितीत आज संपन्न होतोय महाराजांचा अभंग, तुकाराम महाराजांचा 4 चरणाचा संत प्रकरणातला. आणि तुकोबराय या अभंगाच्या माध्यमातून संत या लोकांमध्ये नेमके कशासाठी अवतीर्ण झाले याचं चिंतन करतात. कसं आहे, मुळातच संत संत शब्दाचा अर्थ करत असताना माझ्याकडे लक्ष द्या. संत शब्दाचा अर्थ काय? किम नाम संत. संत शब्दाची व्याख्या काय? तर संत शब्दाची व्याख्या करत असताना महर्षी पाणिनी संत शब्दाची व्याख्या केली. संत संत म्हणजे काय? संतुष्टम नावाचा धातू त्याच्यात, संतुष्टम सततम वर्तते इति नाम संत. म्हणजे 12 महिने 24 तास जे संतुष्ट असतात त्यांचं नाव संत. उपस्थिती आहे आमचे गणेश मामा, संतोष भाऊ, त्याचप्रमाणे आमचे प्रल्हाद महाराज वाघ, ही सगळी मंडळी या ठिकाणी आवर्जून आज वेळ काढून उपस्थित आहेत. त्यांना धन्यवाद देतो. आज आता गणेश मामा आले, संतोष भाऊ आले आणि आमचे प्रल्हाद महाराज आले. आता हे डायरेक्ट काढायला येते हा, हे मध्ये येत नाहीत. लक्षात आलं का नाही सांगा? म्हणून नाही, सोपन महाराजांचे काही कीर्तन मध्ये अजून. बरोबर आहे का नाही? म्हणून आज ही सगळी मंडळी प्रेमानं उपस्थित आहे. खरं म्हणजे आमची कीर्तन यांना पाठ झालेले आहेत. फक्त एकच आहे की प्रेम या भावनेनं ही सगळी मंडळी आवर्जून उपस्थित राहतात. संत संत म्हणजे काय? तर 12 महिने 24 तास जे संतुष्ट असतात त्यांचं नाव काय? संत. तुकाराम महाराजांनी स्पष्ट केलं, संतुष्ट हे चित्त सदा सर्व काळ, संतुष्ट हे चित्त सदा सर्व काळ, तुटली हळहळ त्रिगुणाची, तुटली हळहळ तुटली हळहळ त्रिगुणाची. लक्ष द्या, जिथं त्रिगुणाची हळहळ तुटली जाते त्यांना संत म्हणतात. त्यांना काय म्हणतात? संत. आणि हे जे संत आहेत ते या लोकांमध्ये आले, या मृत्यू लोकांमध्ये आले. कशासाठी आले? त्यांच्या येण्याची कारण मीमांसा ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरी स्पष्ट केली. ज्ञानोबाराय म्हणतात, देखे प्राप्तार्थ जरी झाले, निष्कामता पावले, तयाही कर्तव्याशी पुरले लोका लागे. त्यांचं जीवनच लोकांसाठी किंवा तुकोबराच्या भाषेत ज्या
घर वैकुंठी तेथे उपकारासाठी. इथं जे आले ते उपकार करण्यासाठी, नाही तरी आम्ही वैकुंठवासी आलो याचे कारणाशी. बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. आम्ही मुळातले वैकुंठातले. इथं येण्याचं कारण एकच आहे की लोकांचं उपकार करायचे, लोकांचं भलं करायचे, लोकांचं चांगलं करणं. एवढं सोडलं तर याच्यापेक्षा आम्हाला दुसरी काही इच्छा नाही. येणे विना काय सार, येणे विना काय सार, उपकारासाठी केले हे उपाय, उपकारासाठी सोडले तर दुसरं काहीही करायचं नाही. थोडक्यात जगाच्या कल्याणा, संसाराच्या विभूती आणि देह कष्टविती परोपकारी. नाहीतरी आता काय उरलेच काय, आता काम नाही थांबून पायी रुकामा. महाराज म्हणतात तुका म्हणे आता उरलो उपकारा पुरता, उरलो उपकारा पुरता, उरलो उपकारा पुरता. म्हणून दुसऱ्यासाठी त्यांचं जीवन आहे. म्हणून त्यांना अधिकारी म्हणतात. अधिकारी म्हणून दुसऱ्यासाठी जगतात ते अधिकारी आणि स्वतःसाठी जगतात ते भ्रष्टाचारी. लक्षात आलं की नाही? संत कधीच लोकांसाठी स्वतःसाठी जगले नाही. ते काय कोणासाठी? दुसऱ्यासाठी. भगवान बाबा असतील, वामन बाबा असतील, बंकट स्वामी असतील, नगर नारायण, ही सगळी संत जी जगले ना ते लोकांसाठी जगले. म्हणून त्यांना अधिकारी म्हणण्याची पद्धत आहे. काय म्हणा? अधिकारी. आता अधिकारी शब्दाचा अर्थ सांगितलं तर तुम्हाला तेवढा कळणार नाही. कानावर जावा, ऐकून ठेवा. अधिकार शब्दाचा अर्थ करत असताना व्याकरण परिभाषेमध्ये मूळ धातू आदी नावाचा उपसर्ग आहे आणि धातू डुक्रिय करणे अर्थात जोतल करणार डुक्रिय नावाचा. डुक्रिय नावाच्या धातूला आदी हा उपसर्ग लागला आणि मग त्याचा शब्द बनला अधिकार. लक्षात आलं का नाही? अधिकार नाम अधिकार. हा अधिकार शब्दाचा अर्थ करत असताना 22 उपसर्ग व्याकरणाने सांगितले. त्या 22 उपसर्गापैकी आदी हा उपसर्ग आहे. आदी अंग ही जी उपसर्ग 22 आहे त्या 22 उपसर्ग 22 आहे आणि त्या 22 उपसर्गापैकी आदी नावाचा एक उपसर्ग आहे आणि प्रत्येक उपसर्गाची वेगवेगळी व्याख्या आहे. तर डुक्रिय करणे अर्थात जोतन करणं डुक्रिय नावाचा धातू आणि त्या धातूला उपसर्ग लागला आदी. कोणता उपसर्ग? आदी. आदीचं सूत्रच काय? स्वदेशे शून्यत्वे सती उत्तर उत्तर बोधजनकत्वम. म्हणजे आदीचं सूत्र असं आहे स्वदेशे शून्यत्वे सती आणि उत्तर उत्तर बोधजनकत्वम. याचा मराठी अर्थ असा होतो जे स्वतःसाठी शून्य, स्वदेशे शून्यत्वे सती, स्वतःसाठी शून्य आणि येणाऱ्या उत्तर काळामध्ये समाजाला बोध करणारे जे जनक आहेत त्यांचं नाव अधिकारी. लक्षात आलं?
त्याला दोन प्रमाण देऊन सिद्ध करून दाखवतो. कळला असला तर टाळ्या वाजवा, दोघं बसव. बरोबर आहे का नाही? त्यातले सूत्र सांगतो तुम्हाला लक्षात येण्यासाठी. न्यायशास्त्र आहे, आचार्य अनेक शास्त्र आहेत, पण त्या शास्त्राला ज्या वेळेला आधार घ्यायचा असतो त्यावेळेला व्याकरणाचा आधार घेतल्याशिवाय कुठलाच अर्थ क्लिअर निघत नाही. आता लक्षात आलं तुमच्या? आता माझ्या थोडं लक्ष द्या म्हणजे लक्षात येईल. स्वदेशे शून्यत्वे सती, याला मी प्रमाण देतो. संसाराच्या नावे घालून या शून्य, स्वतःसाठी शून्य. उत्तर बोधजनकत्वम, येथे उपकारासाठी. लक्षात आलं का नाही? म्हणजे स्वतःसाठी शून्य, येणाऱ्या उत्तर काळामध्ये बोध करणारे जनक आहेत. या ये पुढे येऊन बसावा. विठ्ठल कथा ठेवली होती. खडी रोडला आपण बघितलं असेल आणि मग आज आवर्जून त्यांची उपस्थिती आहे. त्यांनाही मी मनापासून धन्यवाद देतो. तुमच्या सोबत आले त्यांनाही धन्यवाद. कुठं राहता तू सांग ना, आम्हाला नाही वेळ लागला तेवढा. आपलं कुठं राहता माहिती? स्वतःसाठी शून्य म्हणजे संसाराच्या नावे घालून या शून्य, वाढत हा पुण्य धर्म केला. उत्तर उत्तर बोधजनकत्वम, स्वतःसाठी संतांचं जीवन शून्य आहे, पण लोकांसाठी मात्र ते जीवन जगतात म्हणून त्यांना अधिकारी म्हणतात संत. इथे बघा, आता भगवान बाबाची मूर्ती बसवली, वामनभाऊची मूर्ती बसवली. संतांचे सोहळे जे करायचे असतात ना, ते कशासाठी असतात महाराज माहिती का? त्यांना बरं वाटावं म्हणून अजिबात नाही. ऐकायला तर मागे सगळे त्यांना बरं वाटावं म्हणून त्यांचा सत्सा करायचा नाही, आपलं बिघडू नये म्हणून त्यांचा सत्सा करायचा. लक्षात आलं? कारण त्यांना बरं वाटतं, त्यांना बरं वाटतं आपण कोण? त्यांचा सोहळा देव करतो. तुका म्हणे गाजे वैकुंठी सोहळा याही मंडळा माझी कीर्ती. पण इथं जे त्यांचा सोहळा करायचा असतो आपलं बिघडू नये म्हणून ज्ञानोबा ज्ञानेश्वरी स्पष्ट बोलले. ज्ञानोबा म्हणतात त्यांचा सोहळा कशासाठी करायचा असतो? आपल्या उद्धारासाठी. मुक्ता निर्धारिता लाभे आपलीच मुक्तता, किंवा हरहरले आपण पे पावे. तै पाहता संताया दिवसावे, म्हणून वानावे ऐकावे तेची सदा. त्यांच्या जीवनाचा विचार करायचा. त्याचं कारण आपलं भलं व्हावं म्हणून त्यांचं काहीही बिघडू शकत नाही. अर्थात संत इथं आले, त्यांच्या येण्याच्या पाठीमागं कारण बळबुद्धिजाची उपकारासाठी अमृत हे पोटी साठविले. अमृत हे पोटी ज्यांची बुद्धी उपकारासाठी, ज्यांचं जीवन उपकारासाठी असे संत या जगात आले. ते लोकांचं भलं कराय, लोकांवर उपकार कराय. लक्षात आलं असेल की आता बऱ्यापैकी संत भगवान बाबा सारखे साधू असतील, की जनार्दन स्वामी सारखे साधू असतील, अन्य साधू संत जेवढे आहेत तेवढ्या येण्याच्या पाठीमागचं कारण एकच, लोकांवर उपकार करायचे, लोकांचं भलं करायचं. लक्षात आलं का नाही? लोकांचं भलं सोडलं तर त्यांना दुसरं काही करायचं नाही. उचापत्या करते, खालीवरी करते, ते महाराज असते. आणि काही उपकार करणं सोडून ज्याला घेणं देणं नाही ते संत असते. लक्षात आलं का? त्याच्यामुळे आम्ही संत नाही, आम्ही महाराज. आम्ही कोण आहे सांगा? आम्ही महाराज आहेत. आम्ही संत होऊ शकत नाही, कारण आम्हाला खालीवरी करायचा नाद आहे. लक्षात आलं का नाही? आम्हाला लोकांना नाव ठेवायचा नाद आहे. आम्ही हे चांगला ते वाईट असा भेदभाव करतो, पण संतांच्या जवळ ही वृत्तीच त्यांची कायम निवृत्त झालेली आहे. आपण डोळे असून आंधळे आहोत, पण ते आंधळे असून त्यांना दिसतंय. सहज मी आंधळा Oh
अदृश्य तिची झाले काही दृश्य होते हे सुखो मी निजला शून्य सारे सुखो मी निजला शून्य मी माझी हरो हरो लोठाई अदृश्य झाले काही दृश्य जे होते सुखी मी निजलोगा शून्य सारून तेथे मग अतिशय आता लक्ष द्या संत इथे येतात लोकांवर उपकार करण्यासाठी उपकार करणं सोडलं तर संतांना जगात दुसरं काहीही करायचं नाही आता इथे मुद्दा तुमच्या लक्षात आला की संतांच्या येण्याच्या पाठीमागं कारण काय उपकार करणं काय बरोबर आहे का नाही कानगाव गेलेले दिसायला लागले बऱ्यापैकी बरोबर आहे का नाही लोकांवर उपकार करण्यासाठी संत इथे आले कुठल्याही गोष्टीची पद्धत असते कुठल्याही गोष्टीची काय असते पद्धत असते बघा कीर्तनाची पद्धत असते बरोबर आहे का नाही एखाद्याला समजा चांगलं कीर्तन झालं व्यवस्थित झालं ठीक आहे माणसाचे पद्धतशीर कीर्तन होतं पण निवळ अभंग सोडून धांगा वेगळंच काहीतरी झालं की श्रीरामकृष्ण महाराज सारखी जुनी माणसं जी असते ती म्हणजे ह्या कीर्तनाला का काय काय पद्धत होती का म्हणते का नाही ह्याला काय कीर्तन म्हणते काही पद्धत आहे का कीर्तनाची असं म्हणते आता बऱ्याच असं झाले महाराज आम्ही एखाद्या गावात लक्ष्मण महाराज गेलो मग आता काही कार्यकर्ते लई हॉटेल बिघडले आम्ही एखाद्या गावात कीर्तनाला गेलो लगेच असे 25 पोरं माझ्याकडे येणार लगेच आले की म्हणा महाराज आज असं हो द्या असं म्हणजे काय घुमरं बांधायचं का काय असं म्हणजे नेमकं कसं हे मला मेळ लागला लक्षात आलं का नाही सांगा म्हणजे याचा अर्थ एकच आहे संत या ठिकाणी उपकार करण्यासाठी आले आणि म्हणून त्यांना अधिकारी म्हणतात कशाची पद्धत असते कीर्तनाची पद्धत असते बरोबर आहे का नाही कीर्तनात बसण्याची पद्धत असते का नाही अहो म्हणायची पद्धत असते पद्धत असते ना बरोबर आहे का नाही हे पद्धत असते सगळे आपले वागण्याची लय असते आम्ही लय बघितले तशी वागणारे पण तुमचं जरा काय ह्याला पद्धत दिसत नाही म्हणते का नाही काय 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 वागायची जगाच्या वागायला लागला कुठल्याही गोष्टीला पद्धत असते कुठं बी गेलं की पद्धत मोडते तुम्हाला खाली सोप्या भाषेत सांगतो एवढं बी नाही पण लक्ष देण्यासाठी माणसाला समजा एखादा माणूस घरात आणि एखादा माणूस त्यांच्या दारात गेला आणि बार पाली दारात उभे त्याला विचारलं ए तुझा बाप कुठं गेला काय तुझा बाप कुठं गेला तुझा बोला की बाप गेला आणि दुसरा आला त्याने विचारलं ए तुझ्या माईचा नवरा कुठे गेला काय झालं काय झालं पद्धत चुकीची ही महत्वाचा मुद्दा आहे तुझ्या माईचा नवरा बापच व्हायला लागला आणि तुझा बाप कुठे गेला बापच व्हायला लागला चुकायला काय पद्धत चुकायला हे बोलणार खाली पद्धत चुकायला लागली म्हणजे पद्धतीला फार फार स्थान आहे पद्धत चांगली पाहिजे कशाची बी असू द्या त्याच्या पद्धतीवर मोडलं जातं माणूस पोरगी बघायला गेले तरी म्हणजे पोरगी चांगली पण माणसाली काही पद्धत नाही दिसत बरोबर आहे का नाही गाव एवढं पद्धतशीर वाटत नाही त्या गावाला पद्धत आहे का म्हणते का नाही माणसं सांगा अशी सहज आता मला थोडे कमी भरले तरी मी म्हणजे कमी वेळ दिला कीर्तनाचा समजा तर मी म्हणणार ही काय गावाला ही काय पद्धत झाली का बरोबर आहे का नाही सांगा माझ्या बोलण्यात सौथ तसंच होता बघा इकडे लक्ष द्या माझ्या लक्ष द्या इकडे लक्ष द्या मुद्दा एवढाच आहे विषय एवढाच आहे कुठली गोष्ट महाराज पद्धती मोडती पद्धती मग संत इथे आले कशासाठी उपकार करण्यासाठी मग उपकार करण्याची संतांनी पद्धत कोणती वापरली तर जगात या पद्धतीसारखी चांगली पद्धतच कोणती नाही ती पद्धत माय बापाची पद्धत संतांनी वापरली पहिल्याच्या तुम्ही संत माझ्या
मित्रच होता ते मला महाराज माय टाळीत बसला आणि बाप तालात येत नाही काय करायचं सांगा मला लक्षात आलं का नाही सांगा त्याला त्याच्यामुळे ह्यांनी सरळच म्हणली चाला आता हे चांगलं केलं बरोबर आहे का नाही सांगा काही नादालाच लागला नाही माय बाप येते तोडातोडी करण्यापेक्षा तुम्ही संत माय बाबा कृपावंत याच्यापेक्षा तुम्ही संत माय बाप कृपावंत तुम्ही संत आहेत आणि तुम्ही माय बाप आहेत पद्धत कोणती वापरली माय बापाची पद्धत कोणती माय बापाची कसली पद्धत आहे माय बापाची महाराज माय बापाच्या पद्धतीसारखी या जगात दुसरी पद्धतच नाही अतिशय गोंडस नसतो माय बापाची त्यांच्यासारखी पद्धतच कुणाची नाही काय पद्धत आहे माय बापाची ज्ञानेश्वरी सांगतो कशाला ना माय बापाची सोपी पद्धत ऐका जैसा का स्वभाव माय बापांचा आपत्य जरी बोले बोबडी वाचा आधिकची तयाचा संतोष अति दुसरी होई का बालक बोबडा बोले का वाकुडा विचुका पाऊले ते चोज करून माऊले रे जेवी माय बापाची पद्धत आहे ज्ञानोबा म्हणतात अगा आपुली माय कुरूप जरी होय कुरूप जरी असली गोड फुटलेली जरी असली तरी शेवटी आपली माय जैसी तैसी मायावरी मानाल त्या मानाये मानाल त्या मानाये मानाल त्या मानाये पण आपली माहिती माहीत असते मानायला आमच्या गावात कुठली बी माय बरोबर आहे का तुमची बी माय मानायला नाही शेवटी आई ही गोष्ट लक्षात ठेवा म्हणून माय बापाची जी पद्धत आहे ती जगात कसली पद्धत कुणाची नाही अतिशय सुंदर पद्धत माय बापाची आहे आणि ती पद्धत संतांनी वापरली की माय बाप उपकार करण्याची पद्धत चांगली पाहिजे ना आता असं करायचं हा इकडे मला तुमचा उपकार पद्धत करण्याची नाही गोडस पद्धत वापरली तुम्ही संत माय बाप आणि माय बापाची पद्धत वापरली आणि त्याला पद्धत वापरून संतांनी विशेषण दिले एक विशेषण लावलं काय विशेषण आहे कृपावंत विशेषण काय लावलं कृपावंत हे विशेषण आहे आणि या विशेषणाने संत युक्त आहेत कृपावंत काय तसा कृपावंत शब्द महाराज मूळ शब्द बहुवचन असला मूळ शब्द कोणत्या वचन असला बहुवचन असला वचनाचे प्रकार तीन वचनाचे प्रकार किती तीन एक वचन द्विवचन बहुवचन एक वचन कृपावान दोन वचन द्विवचन कृपावंत एक मात्र दोन का एक काना दोन मात्रे कृपावंत आणि कृपावंत त त्याच्या पुढे दोन टीम मध्ये जसे वर नाही असे पुढे कृपावंत म्हणजे बहुवचन लक्षात आलं का नाही एक प्रकारचे सामर्थ्य कृपावान दोन प्रकारचे सामर्थ्य कृपावंत आणि बहुवचन म्हणजे बहु प्रकारचे सामर्थ्य कृपावंत म्हणून किंवा मूळ धातू कृ नावाचा पालयते नावाचा पालन पोषण करण्यार्थ जतन करणारा कृपालयते ते नाम कृपालू नाम कृपावंत म्हणजे दुसऱ्या शब्दात सांगायचं झालं तर एकदम सोपं आता तुम्ही कृपावंत साधू संत जीवनत हे साधू संत जीवनत तुम्ही आता तुम्ही आता तुम्ही
संत कृपावंत आहे. संत कसले बोल की हो, कसले कृपावंत आहे संत. आणि मग कृपावंत म्हणजे त्यांच्याकडे सामर्थ्य आहे. काय कमी त्यांच्याकडे? ज्ञानोबरायत म्हणतात एवढं सामर्थ्य की देवाला सुद्धा त्यांना विचारल्याशिवाय काही खालीवरी करता येत नाही. देवाच्या अधीन संत नाही, संताच्या अधीन देव. लक्षात आलं का नाही? ज्ञानोबरायत म्हणतात कैवल्याचा अधिकारी मोक्षाची सोडी बांधी करी. म्हणजे कसे मोक्ष बी कुणाला द्यायचा असला तरी देव संतांना विचारल्याशिवाय मोक्ष देऊ शकत नाही. मोक्ष नावाचं खातं देवाकडे जरी असलं तरी त्याचे अधिकारी संत हे लक्षात ठेवा. संत देवाकडे तुम्ही फॉर्म भरला, आम्हाला मोक्ष पाहिजे, आम्ही पुण्य केलेलं आहे, आम्ही सप्ताहात वर्गण दिलेले आहे, आम्ही चांगलं काम केलेलं आहे, ते लगेच ते अर्ज देणार. बरोबर आहे का नाही? आणि ते अर्ज दिला ते म्हणणार संत नावाचे संत त्या ठिकाणी बसलेले, त्या संतांकडून तुम्ही याच्यावर 16 नंबर फॉर्म सही घेऊन या. त्यांची सही झाली की मी तुम्हाला मोक्ष देणार. थोडक्यात दुसऱ्या भाषेत सांगायचं झालं तर ज्ञानोबराच्या दुसऱ्या भाषेत सांगतो म्हणजे आपल्या लक्षात येईल. संतांच्या देव ऐकण्यात आहे. कोण ऐकण्यात आहे? देव ऐकण्यात आहे. संत जसं बोलतील तसंच होणार, वेगळं काही होणार नाही. आलं लक्षात तुमच्या? आता बघा, म्हणून संत कैवल्याचे अधिकारी आहेत. पण दुसरी गोष्ट लक्ष्मण महाराज, तुम्ही अच्युतात्म निर्धारी देव तुमचा आज्ञाधारी, तुम्ही म्हणाल तया ते उद्धरी. महाराज म्हणतात, ज्ञानोबा म्हणतात देव म्हणेन तसं नाही, संत म्हणले काय ह्या चौदाराचा उद्धार करा. महाग काय कुठाने केले थैली इचकीत बसायचं नाही. संत बोलले पुन्हा माघार नाही. प्रमाण त्यांच्या बोला, प्रमाण त्यांच्या बोला. संत बोलले की खरं होणार. पुन्हा देव माघारी दिवस घेर टाकीत नाही. बोलले पुन्हा देव माघारी घेत नाही. बीड जिल्ह्यामध्ये नाथापूर आपल्याला माहिती आहे. नाथापूर जवळ नागापूर गाव तुम्हाला माहिती. त्या नागापूर नावाच्या गावात हरिभोमळ नागापूर जी गाव आहे ना, ती गाव संपूर्ण माळी समाजाचं गाव, पूर्ण माळी समाजाचं. पण भगवान बाबावर एवढी श्रद्धा, एवढी निष्ठा की प्रत्येक घरामध्ये तुम्हाला भगवान बाबाचा फोटो दिसणार. लक्षात आलं का नाही? एवढी निष्ठा. आणि मग काय झालं, त्या गावामध्ये भगवान बाबाची परंपरा. दरवर्षी भगवान बाबा त्या गावामध्ये कीर्तनाला जायचे. दरवर्षी कीर्तनाला. आज बागायत ती परंपरा चालूच आहे. शास्त्रीजी आजही तिथं जातात. आणि म्हणून त्या गावाची पद्धत अशी होती पटेल की त्या गावात बाबा जायचे, 5 किलोमीटरहून बाबाला वाजवीत आणायचे. ही काही पद्धत नवीन नाही. शास्त्रीजींच्या आता मिरवणूक निघते, त्यांना रथात बसून आणलं जातं. हे बऱ्याच लोकांच्या पोटात बोला की आता माणसं भेटेत बोलायला सुद्धा. बरोबर आहे का नाही? पोटात दुखतं बऱ्याच लोकांच्या, नको वाटतं. मग आम्ही संभाजीनगरला आम्ही सगळे होतो, मिरवणूक चालू होती, मी रथात उभा होतो. मला त्यांनी सांगितलं की म्हणजे अरे ही जी पद्धत ही भगवान बाबाची, ही नामदेव शास्त्रीची मिरवणूक नाही, नामदेव शास्त्रीला वर्गणी नाही. ही वर्गणी दिली जाते ती भगवान बाबाला दिली जाते, ही गडाची वर्गणी. लक्षात आलं का नाही माझं बोलणं? मग त्यांनी मला एक वाक्य सांगितलं. ते म्हणले कसं आहे, ही परंपरा भगवान बाबापासून आहे. भगवान बाबा टांग्यात असायचे, बँड बाजीवाले असायचे आणि वाजवीत आणायचे. थोडस युग बदलल्यामुळे ही रथामध्ये वगैरे मिरवणूक चालली. नाही तर ही भगवान गडाची जुनी पद्धत आहे. भगवान बाबा भीमसेन महाराजापासून ही पद्धत चालत. तेवढा पाऊस काळ त्या गावावर जास्त पडायचा. इकडे बघा लाईट गेले, इकडे तिकडे बघते, लाईट आले तिकडे बघते, पुन्हा इकडे बघा की माझ्याकडे. पण कळत नाही काय नाही. बरं मी काय असं हे बी नाही दिसायला बरं आहे की नाही? होय बरोबर आहे.
तिकडे बघा तर नाकाचा शेंडा नेन बघा माझ्याकडे बरोबर आहे का नाही सांगा इकडे बघा लक्ष द्या माझ्याकडे लक्ष द्या नाही का एवढा टाकावं का होय एवढा टाकावं का सांगा नाही होय नाही विचार बरोबर आहे का नाही मी आता ध्यानात आलं इकडे बघा माझ्या इकडे बघा लक्ष द्या मग बाबा त्या गावात जायचे मग काय झालं एके दिवशी गोंधळ असा झाला ज्या घरी बाबा थांबायचे लक्ष आहे ना माझ्याकडे तुमचं संत बोलले की देव पूर्ण करणार हा याच्यावर चाललंय बाबा ज्या गावात थांबायचे ज्या घरी थांबायचे त्या घरचे पोरग मेलं त्या पोराचं नाव होतं सुदाम लक्षात आलं बरोबर सुदाम ते सुदाम नावाचं पोरग मेलं आणि मेल्याच्या नंतर घरच्या आई वडिलांनी विचार केला बाबा आपल्या घरी जेवायला येणार आहेत आणि सुदाम तर गेला काय करायचं कार्यकर्त्याची अडचणी असते की हे असल्या नाही सप्ताह करायचं नाही कीर्तन करायचं नाही गावातला माणूस मेले आणि मग त्या माई बापू बाहेर आले आणि सांगितलं हे बघा भगवान बाबा गावात येऊ द्या बाबा गावात येतील बाबाचं स्नान होईल बाबाचं जेवण होईल आणि बाबाचं कीर्तन झाल्यावर तो कोणाला काही बोलायचं नाही बाबाला सांगायचं नाही बाबा कीर्तन करून निघून गेले ह्याची मोठमती आपण करू असं ठरलं ध्यानात आलं तुमच्या हो असं ठरलं आणि असं ठरल्याच्या नंतर बाबा त्या गावात आले स्नान झालं जेवायला बसले आणि आता सरळ माणूस म्हणते की लक्ष्मण महाराज कुठे प्रल्हाद कृष्णा कुठे गेला असं म्हणते का नाही माणूस बसले जेव्हा ती बाबाच्या तोंडातून सहज शब्द गेला म्हणले अरे सुदाम कुठे गेला दिसाना गेला माय वाढायला आधीच कंट्रोल केलेलं माईच्या हातात भोगून खाली पडलं आणि ती म्हणली माय बाबा तो गेला म्हणल्याच्या नंतर बाबाने सांगितलं नाही मला काही येतो नाही जातो नाही हो नाही काही म्हणला नाही बोलला नाही काय नाही म्हणले बाबा खरंच सकाळी अटॅकने गेला सुद्धा येडेत म्हणले गेला नसन झोपला असं म्हणले झोपला असं त्याचं ताट वाढायला लावलं आणि पात्र टाकलं ताट वाढलं आणि चला म्हणले कुठे दाखवा घर उघडलं आणि असं आमचं मुडं पडलं होतं अशी पाठीवर थाप टाकली येड्या इथे एवढे माणसं आले जेवायला ताट वाढले इथे येऊन झोपलास बरं उठ जेवायला बस झोपीतून उठावं असं पोरगं उठलं जेवायला बसली बाबाची सामान्य नाही महाराज लक्षात ठेवा माझ्या अंगावर काटा आला मेले माणूस जिथे विठविल वेळ काळात राशी कैसा वासुदेव बोल माळा पोटी माहेरी गेल म्हणजे वासुदेवात लिहिलेलं बाबांनी जीवन माणूस मेलेलं माणूस जिवंत केलं 25 वर्ष तो सुदाम त्या गावचा सरपंच होता आता 5-6 वर्ष झालं सुदाम मेलाय बरोबर आहे का नाही तर 25 वर्ष वय होऊन गेले महाराज ती वय होऊन ही बाबाची ताकद आहे भगवान बाबा वामन भाऊ महाराज वामन भाऊ तर तुम्हाला ह्याच्यापेक्षा पुढचं आहे आपल्याकडे भगवान बाबाची इकडे आले हळूहळू आता माहिती व्हायली वामन भाऊ तास होता रे भाऊ की तिकडे ती वामन भाऊची आष्टी पाटोदा तिकडे गहिनागड तिकडे ना नगरच्या त्या साईडला काय बघा काही भाग इकडला वाटून घेतला होता भगवान बाबांनी पलीकडे जायचं वामन भाऊनी अशी ती पद्धत होती वामन भाऊची दिंडी चालली होती मधून पंढरपूरला आणि वामन भाऊची दिंडी चालल्यास नंतर असं संजय महाराज सारखा एखादा गायक भारी आला असली चाल म्हणली अशी गवळण म्हणली महाराज गेले सगळे लोक भाऊकडे गेले भाऊ ते बसलेले ते मिशा फेटा बघा ना तिथे रुबाबाद तरी तर पिवळा फेटा त्यांना पांढरा फेटा असायचा बरोबर आहे का नाही वामन भाऊला पांढरा फेटा फोटो दिसतोय की पांढरा फेटा असायचा बाबाचा तसा भगवा फेटा भाऊचा पांढरा फेटा मिशा बिशा रुबाबाद भगवान बाबा ऐश्वर्य संपन्न आणि वामन भाऊ महाराज वैराग्य मूर्ती लक्षात आलं का नाही वैराग्यवान भगवान ह्याच्या दृष्टांत सांगतो भगवान बाबा एकदा आजारी पडले भगवान बाबाचं दुखायला लागलं वामन भाऊ त्यांना भेटायला आले संघ 2-3 माणसं होते आणि त्यांना घेऊन तिथं आले तर भगवान बाबाला भेटा येणारी लोक पायावर नाही म्हणलं तरी अशी नाही म्हणलं तरी 2-3 लाख रुपये चिल्लर पायावर पडले असे भेटायला आले आपल्याला सफरचंद आणते त्यांना पैसे आणते लक्षात आलं का बाबाच्या 150 ठेवायचे एवढे पैसे जमले भाऊ आले बसले निघाले आणि त्यातला एक जण म्हणला संघ होता ते म्हणला भाऊ हिथंच राहतो म्हणला आता तुमच्या सगळ्यांना करावं म्हणला कोणी काही पैसा ना काय व्हायना वैराग्य आमच्या गावाकडे भगवान बाबाचं कीर्तन असलं माणसं पुढून जागा धरायचे वामन भाऊचं कीर्तन असलं मागून जागा धरायची बोलले की बोलले पुन्हा शब्द माघारी नाही वामन भाऊ दिंडीत भजने हे सांगू लागलो ना दिंडीत भजने एक जण आपण म्हणला भाऊकडे गेले म्हणले भाऊ लयच भारी भजन म्हणते म्हणले लय भारी त्याचा सत्कार करा भाऊने त्याचा सत्कार तर केला नाही त्याला म्हणले पंढरपुरापासून तू आहेस का दिंडीत पंढरपुरापासून तू आहेस का दिंडीत तुम्हाला अजून एक सांगतो हे संपू द्या पंढरपुरापासून तू आहेस का म्हणला भाऊ म्हैशी यायला झाली मला काही जमायचं नाही लय घरचे माझ्याशिवाय पान हालत नाही म्हणला म्हैस माझ्याशिवाय कुणाला दूध काढू देत नाही म्हणला भाऊ म्हणले होत असते चली अड्या नाही म्हणला 7-8 लिटर दूध देते म्हणला सगळा गोंधळ होऊन जाय म्हणला भाऊ मी पंढरपुरात येतो की म्हणला मागून नाही म्हणे भाऊ म्हणले चल तीनदा म्हण चल नाही म्हणला आपल्याला जमतच नाही आणि भाऊ बस पण बोलून गेले काय आणि मग म्हैस मेल्या
देण्यात बसायला का नाही तुमच्या असं तुमच्यासारखेच मिशा असायच्या भाऊला मी लक्षात आलं का म्हणले म्हैस मिळाल्या म्हणते म्हणला आता पुस्तक नव्हती मिली पण आता मरती काय की बहुतेक बरोबर आहे का नाही गेला जाय का ना पुढे जाय का गेला आणि 2-4 दिवसाच्या नंतर पुन्हा महाराज दिंडीत भजनी आला हो आणि दिंडीत भजनी आल्यानंतर भाऊ म्हणले आणि आलाच काय म्हैस परदेशीत मिली म्हणलं मी फक्त जाऊन मांदी करून आलो बाकी काय शब्द गेला पुन्हा माघार नाही दुसरं सांगतो गहिनीनाथ गडावर इंदिरा गांधी आली कोणत्या इंदिरा गांधी गहिनीनाथ गडावर आणि म्हणले देशाचे पंतप्रधान होते ना बरोबर आहे का पंतप्रधान होते एक काळ आपल्याला ते कळत नाही काळ पण आमच्या गुरुजींनी गोष्टी सांगितलेल्या ह्या आपले सावरगाव इकडे तिकडे गेलो की असे जुने म्हातारे गाठून बसायचे त्यांच्यापेक्षा मग ते असल्या गोष्टी सांगतात आपल्या धंद्याला आपल्या कीर्तनात कामाला येते कीर्तनात म्हणलंय मी कीर्तनात कामाला येते मला नादच आता माझा तर बाबाच्या जयंतीला आहे की माझं सावरगावला कीर्तन वामनभाऊच्या चिंचणीला असतं मग तिथं गेलो की अशी जुनी माणसं कसं आहे बरं वामनभाऊचं उगाच नाद काढायचं तासभर आधी जायचं असल्या गोष्टी भारी सांगतात महाराज लय सुंदर आपल्याला माहित नसत्या म्हणून इंदिरा गांधी आले आणि इंदिरा गांधी आल्यानंतर म्हणले देशाच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हस्ते वामनभाऊचा सत्कार होईल वामनभाऊ उठले म्हणले माय तुमच्या गळ्यात माळ आहे का म्हणले नाही मग आता ते पुढचा शब्द बैठकीत सांगतो लक्षात आलं का नाही तुम्ही तुमची तिकडच बसा लक्षात आलं का नाही या देहाला आजपर्यंत स्त्रीचा स्पर्श झाला नाही इंदिरा गांधी पंतप्रधान आल्या होत्या तर हार घालून घेतला नाही आपल्याला साधा आमदार आला तर किती येडेवाणी करतो आपण जरा विचार करायचा किती येडेवाणी करतो ही संत होते आलं लक्षात तुमच्या ही साधू होते हे संत होते वैराग्याच्या गोष्टी ऐकल्या त्या कानी पण पुन्हा ऐशी कोणी होणी नाही अजून एक सांगतो तुम्हाला गोष्ट वामनभाऊची भगवान भाऊ सांग पण नगर राजा पुन्हा सांग सगळे जगदा सांगू कसं होय बरोबर आहे का नाही सांगतो गोष्ट आठवली आम्ही सावरगावला दरडे महाराज मी सावरगावला कीर्तनाला गेलो आणि सावरगावला एका म्हाताऱ्यानं गोष्ट सांगितली म्हणजे काय झालं या तुम्हाला हे तर माहिती वामन भाऊ आणि भीमसिंह महाराज होते त्यावेळेला गडावर नव्हते भीमसिंह महाराज बंकट स्वामीचे पुतणे भीमसिंह महाराज रजपूत समाजातले आणि बंकट स्वामीचे ते भीमसिंह महाराज संस्थेत शिकत होते जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेत आळंदीला आणि मग ती शिकत जरा बोर व्हायला का तुम्हाला ह्या गोष्टी घडलेल्या गोष्टी ज्या सगळ्या वामन भाऊ आणि भीमसिंह महाराज रथ हाकायला भीमसिंह महाराज आणि रस्त्याने चाललेले गाडीमध्ये रथामध्ये वामन भाऊ बसलेले 2 जण चालले आणि 2 जण रस्त्याने चालल्याच्या नंतर ऐकायला लक्ष देऊन तुम्ही ते एक वाटात असं आऊत चालू होतं आणि आऊत वखर का आऊत म्हणते तिकडे काय वखर आऊत ते आऊत चालू होतं साईडला लक्ष्मण महाराज आणि ते आऊत चालू असताना एक जण बैल बसला होता आणि त्याला मारित होता एक जण लय मारित होता जी बाहूचा टांगे आला बाबू म्हणला बाहूंनी बघितले अवघडच आहे म्हणला आता असं कोण केलं तुला बघायचंच नाही म्हणला बाहूंनी नीट टांग्या न्याला आणि त्याच्यापाशी उभा केला कमन मारायलाच बायला मला बाहू ना ते त्याला सुधारणत ना काही बैल बसला होता म्हणले बैल बसला होता बाहू तिथे गेले आणि असं कानात काहीतरी बोलले बैलाच्या अशी थाप टाकली उठला बैल आता बसत नाही म्हणले जाऊ आता बसतच नाही नीट ऐका आता बसतच नाही म्हणले गावात बसत नाही म्हणले आता ऐक म्हणले नुसतं ऐक आणि मग ती बैल निघून गेली पण भीमसिंह महाराज चतुर महाराज भीमसिंह महाराजासारखा महात्मा होणे नाही भीमसिंह महाराजाचा पकवाज बी तेवढाच तयार भजन बी तेवढंच तयार कीर्तन बी तेवढंच तयार भीमसिंह महाराज चतुर महात्मा त्याच्यात एक गोष्ट सांगतो भीमसिंह महाराजाची अजून तुम्हाला भीमसिंह महाराज भूती टाकळी नावाचं गाव आहे भूती टाकळी तर माहिती पाथर्डनगर रोडगडाच्या जवळ त्या भूती टाकळीला काल्याचं कीर्तन कुणाचं भीमसिंह महाराज असलंही माझ्याकडे भीमसिंह महाराजाचं कीर्तन भूती टाकळीला आणि टाकळीला बाबा जायचे 11चं कीर्तन सकाळी 3 वाजता गेले तेव्हा काही असं नव्हतं ह्याला उभा करा त्याला उभा करा ते येतच नाही ह्याची वाढ तसलं नव्हतं श्रद्धा होती पहिल्या काळात म्हणले बाबा यायचे बाबा आले 3 वाजता कार्यक्रम मरणाचे आता गडाचे अधिकारी म्हणले कार्यक्रम मरणाचे गेले महाराज गेल्या राम आता त्यांची विशेषता होती रामकृष्णारी म्हणले की वातावरण आनंदी होऊन जायचं सगळं आवाज तेवढा चांगला होता भीमसिंह महाराजांचा म्हणले या गावात मी सकाळी 11ला आलो कितीला आलो चतुराई बघा 11ला लोक म्हणले काय कुठं होते भाऊ बसले बाबा कुठं होते बसले फट्यावून आलो म्हणले हो ती मच्छीच म्हणले हो ती मोठी चीच आपल्या फट्यावण्याची त्या चिचावर भूत बसले म्हणले काय म्हणले हो भूत बसलेलं होतं म्हणले मला म्हणले खाऊ का म्हणलं थांब माझ्या मागे लय माणसं गड आहे तू मला खाऊ
नाही मला भूक लागली म्हणलं माझ्या इथं टाकळीत कीर्तन आहे. आणि त्या टाकळीत कीर्तनला गेलो मी म्हणेन टाळी वाजवा भजन करा आणि जे कोणी टाळ्या वाजवणार नाही त्याला घेऊन जा म्हणलं. माणसं इकडे तिकडे बघायचे टाळ्या वाजवायच्या, तिकडे बघायचे टाळ्या वाजवायच्या, काहीच नाही. चतुराई होती. आज मी त्या चिचाकडे कोणी बघत नाही. त्या टाकळीला भूताची टाकळी नाव आहे, लक्षात घ्या. भीमसेन महाराज आता बघा इकडे. मग ते काय झालं, ते जे टांग्या चालत ना टांग्या जात असताना मग काय झालं, ते बैल बसत नाही म्हणले. पण भीमसेन महाराज महाराज म्हणले भाऊ भाऊ सारखा त्यांना बोलायची हिंमत नाही कुणाची. भाऊ भाऊ भाऊनी कान्यावर टाकायचं. शेती इकडे भरपूर चांगली दिसायला लागली. हो हो भाऊ चांगलं. पुढे टांग्या थोडा गेला. भाऊ भाऊ उद्या कुठे कीर्तन आहे रे आपल्या. भाऊ इकडे कीर्तन आहे. पुन्हा थोड्या वेळ गेलं. भाऊ भाऊ टुमटुमट महाग. भाऊ 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 काय ते सांग की. चतुर होते ना भीमसेन महाराज, लय चतुर. भीमसेन महाराजांनी म्हणले नाही हो त्या बैलाच्या कानात काय सांगितलं सांगा की आम्हाला कामाला येते. पुढं काय कसं काय काय सांगितलं. पुन्हा गाडा पुढे गेला. भाऊ भाऊ जी हुशार चतुर असतात ना ती मार खाते ना अपमान करते काढून घेते. लक्ष द्यायला लागले का नाही. जेव्हा भाऊनी शिव्या दिल्या बोलले तरी हो भाऊ खरंय सांगा की. भाऊ म्हणले येड्या त्याच्या कानात म्हणलं होतो आता तरी नीट वाग, आता तरी नीट वाग. भीमसेन महाराजांनी पुन्हा उत्तर दिलं हे काही मला कळलं नाही. भाऊ म्हणले येड्या ही बैल आता बैल जन्माला, हे मागच्या जन्मामध्ये आपल्या गडावर सेवक आहे म्हणले. मग इथं काय झालं, ह्यानं काय केलं म्हणले हे आपल्यापाशी धान्याची कुठी जी आहे ना धान्याची, ती धान्याची कुठी सांभाळायला होता म्हणले. आणि तिथून मी कीर्तनला गेलो की पहिली जाणं घरी पाठवायचा म्हणले. मग त्याला मी म्हणलं ते फेडण्यासाठी बैल झालास आता तरी नीट वाग, आता तरी नीट वाग, आता तरी नीट वाग. ही जुन्या गोष्टीत महाराज फार सुंदर. देव पूर्ण करतो ह्यांचे शब्द. कोण पूर्ण करतो? देव. देव यांच्या शब्दाच्या पलीकडे जात नाही. मोठा दिवे मोठा दिवे त्या मोठा दिवीवर एकच दिवी अशी जगात एकच दिवी ती तिथं पशु हत्या होत नाही. ती पशु हत्या कुणी बंद केली? संत वामन भाऊ. लक्षात आलं का नाही? वामन भाऊ कुणीतरी वामन भाऊला गैरना गडाव बातमी सांगितली. म्हणले भाऊ जरा बोरच आहे की तुम्हाला. होय बोर व्हायला लागले, खाली बोर व्हायला लागले. मी मोहकाळ पांढर करू का गावाकडे म्हणजे नाही नाही बघा इकडे संतांच्या अभंग संतांच्या गोष्टी सांगू. म्हणले काय झालं मग ती हे घडलेल्या सगळ्या. होय महाराज घडलेल्या ऐकले का नाही तुम्ही? ऐकलंय तुम्ही तर ऐकले आहेत सगळ्या गोष्टी घडलेल्या गोष्टी लक्ष्मी महाराज. आणि मग काय असं वजन गरीब वजन आणतोय असे महाराज लोक कोणी आले की बायकोला ती म्हणली नसते करी चला हॉटेलमध्ये भेटतो काय मी भेट नाही. आपण भेट असतो आपल्या अजिबात भेट नाही अजिबात नाही. हो ना एक दिवशी मलाच बायको म्हणली भांडे घासा. मला न्या लावला सासऱ्याला फोन. हा म्हणलं ओ मामा तुमची मुलगी मला भांडे घासा म्हणाय. ते म्हणले माझं धुणं जायचं निवांत बोलू. मी पुन्हा ठेवून दिला. पुन्हा नकोच म्हणलं बोलायचं नको. पुन्हा मामाचा आला काय उगा लावला सुद्धा असायचं तूच काही चला ना तर मोह कुठं काय बघायचं. लक्ष द्या सोडून द्या चला दे ह्याच्यावर चांगलं मोठा दिवस. त्या मोठा दिवस तिथं बकरे पडे एवढी 100-200 बकरे कापले जायचे. इकडे बघा वामन भाऊला कळालं ही बातमी की भाऊ आपल्या मोठ्या दिवस तिथं पशु हत्या होती बकरी कोंबडे बकरी कापले जाते. भाऊ म्हणले बरं हो कवा रे भाऊ उद्या चला तुम्हाला सुंब कळतं का बाजाचं कात्या सुंब काय म्हणतात सुम कळतं. ती सुम घेतले असले 2-4 लाकडं घेतले आणि कपट घेतले आणि तिथं जिथं हत्या होती पशुवाची ती दगड मांडलेले पशु काय असं चौचवून अशी लाकडं रवली अशी कंपाऊंड केले सगळं आणि सुंबानं कुंपण केलं आणि 2-4 जागेवर असे बोर्ड लावून टाकले आणि त्याच्यावर लिहिलं काय जो कोणी इथे बळी देईल जो कोणी इथे बळी देईल त्याचा घरचा बळी जाईल कळावे आपला वामन. ऐकायला माणसं बकऱ्यांती घेऊन यायचे.
जो कोणी इथे बळी देईल त्याच्या घरचा बळी जाईल असं काय नसते म्हणजे मग खाली असायचं कळावे आपला निघायचं माणसं वामनची शपथ बी घेत नाही तिकडल्या भागात माणसं घेतच नाहीत महाराज शक्यच नाही घेणं आणि त्या भागात कलेक्टर बी नोकरीला लागला पहिली पगार तुम्हाला गैनाथ गडावर नेऊन द्यावा लागते लक्षात आलं का नाही तर ती वामन भाऊ सुखासुखी एक जण असं खाण्याचं लाच घर जवळच होतं खुरं बिरं त्याला मिळायचं ती जवळच असायचं तिथं ती गेलं काय रे मला आज काय झालं म्हणले जो कोणी ते बळी देईल त्याच्या घरचा बळी जाईल कळावे आपला हे बी असते कारण म्हणलं असलं कुठे काय खरं असते का काय खरं वाजलं म्हणला अशी सुरी घेतली असंच बकऱ्याच्या मानावर अशी सुरी टाक इकडं मुंडक्यानं मान टाक पोराला पलीकडे झटका आहे घरात संगत बायको बोंबलतच आली तुम्हाला म्हणले होते ना भाऊच्या नादी लागू नका पोरगं कळायला लागल्या माझ्या गोष्टी मला हुकी आली नाही मी कशासाठी बोललोय संत बोलले की ते फक्त बोलून जातात पूर्ण करण्याचं काम देव लक्षात आलं का नाही आपला म्हणून म्हणून त्यांना कृपावंत असं म्हणतात तुम्ही संत माय बाप कृपावंत कायम पतित कीर्तिवानो पण मला असं वाटतंय ते संत जे अवताराला आले त्याच्या पाठीमागचं कारण अवतार तुम्हा दुसरी गोष्ट भक्ताचा संवाद भक्ताचा सांभाळ दुर्जनाचा नाही नाही बरोबर आहे का नाही भक्ताराके पायापाशी संवाद कामधून आणि तिसरं काम आहे धर्म संस्थापने केला नारायणे अवतार म्हणजे धर्माची संस्थापना करायची काम नंबर 1 भक्ताचं रक्षण करायचं नंबर 2 आणि तिसरं काम दुर्जनाचा नाही नाही 3 काम सोडले तर चौथ्या कामाला पुन्हा देव हात लावीत नाही पण संतांचं कसे देवापेक्षा एक लाख जास्त म्हणजे डबल याची गाडी
संताची गाडी कसली मारा डबल इंजिन म्हणजे देवाचे काम तीन तर मग डबल चालणार किती सहा देवाचे काम किती तीन देवाचे तीन ना देवाचे तीन संत कसे चालणार डबल किती झाले सहा कोणते सहा वाला सुख वाढलं पाहिजे भक्ती वाढली पाहिजे भाव वाढला पाहिजे धर्म वाढला पाहिजे कुळाचं आचरण चांगलं असलं पाहिजे आणि नाम नाम पाहिजे गोंधळ असा इकडे बघा ताईट बसा नीट बसा बेटे सब आपलं ही शाळा तन बघा माझ्या आता बरोबर लक्ष द्या आता एक मला सांगा आता एक वाढाव भक्ती भाव आणि नाम ही पलीकडे म्हणून काढला बरं नाम आली भक्ती भाव धर्म नाम येत होतं का नाही बस चारी नाम पलीकडे कुळाचे आचार नाम कुळाचे आचार नाम भक्ती भाव ती नाम आली माझ्या ताला असतं पण नाम आली पली का त्याचं कारण आहे आता थोडं माझ्या लक्ष द्यावं लागलं ना बरं काय कुळाचं आचरण हा एक बोर्ड कुळाचं आचरण हा एक बोर्ड आता बघा एकच माहिती नारायण तुमचं नाव तुमचं काय नाव नारायण जोडदार ना एकटेच हातून नाही का घरी गेले का मग घरी काय जायचं समजा नारायण बरोबर आहे नारायण घरी गेले सार समजा नारायण सार बरोबर आहे
आम्ही आता ह्या माई आवाज ह्या पेना खावलेले अबे माई सगळ्या पेना मस्ती बोर्डात मस्ती खावल्या नाही सांगा बोर्ड खावल्या नाही मूळ लाईट बोर्ड नाही काय सगळ्या लाईट बोर्ड बरोबर त्या पिन काढली सगळं बंद बोला की हा होत आहे हा बोला तिथली पिन चट बंद जाणार बरोबर आहे आणि मग पडलं मग आम्ही हॅलो 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 आवाज येत नाही नारायण आवाज येत नाही हॅलो नारायण आवाज येत नाही आम्ही असं म्हणणार की नारायण सार्थक पिन व्यवस्थित कशी माशी पिन सार्थक केबल नव्हे तरी बी आवाजच कसा यायला मशीन मध्ये पिना खावलेल्या वायर नव्हे केबल मुलाचा आचार कीबोर्ड आहे आणि नाम नामाचं केबल नाम अरे केबल हॅलो हॅलो तरी आवाज कसा यायला माणसं बोर्ड इकडे आम्ही किती बी तरी माणसं नुसते मार मशीन बघणार नाही म्हणतच नाही आता किती बी हॅलो 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 तरी आवाज यायला कारण पिन बोर्डात बिघाड बोर्डात काय झालं लगे नारायण सार इकडे तिकडे बघायचं नाही बोर्डातल्या पिना खराब कुठल्या पिना बोर्डात तरी फेस झाले तेव्हा अरे माणसाला गेली मारले तसंच व्हायला आम्ही आरडू सांगायला लागलो तरी बी आवाज यायला फेस बोर्डात झाले तोले तो बापाचा तोले तो बापाचा तोले तो बापाचा होती फुटा पासी
सेवा माझ्या वाट्याला चाललो पण काही येऊ बरोबर आहे का नाही? बऱ्याच दिवसानं यायचं कधी यायचं हे काही होता. मग यावर्षी खरं म्हणजे थोडासा लवकर फोन झाल्यामुळे यावर्षी सेवेचा योग ठिकाणी आला. तरीही कार्यक्रम अजून आले कार्यक्रम तरीही वेळा काढू आपण येऊ एवढा मोठा संपन्न करत स्वतः शास्त्री त्या ठिकाणी येणार आहे आणि आपणही म्हणून आपल्या परंपरा आपल्या गावात काल्याच्या निमित्तानं येणार आहे. माझं चांगलं एवढ्या मोठ्या उत्सवात मला संधी मिळाली. तुम्ही सगळेजण आला तुमच्या सगळ्याचे मनापासून व्यक्त करतो. बोलण्याच्या चुकला तेव्हा का मारा मला काय करायचं हे चुकलं त्यांचा कृपा प्रसार माझ्या वाणीचा दोष पुन्हा एकदा जर तुम्हाला माफ करायचं तर तुम्हाला काय करा तसं बी काही एवढी अडचण नाही. धन्यवाद. चांगला करा आयुष्य प्रत्येकाच्या जीवनात येतात. गरिबी आली श्रीमंती गरिबी सावली सूर्य तसं प्रारब्ध फिरलं की गरिबी श्रीमंती फिरत असते. आनंद करा एका मालिकेसारखे राहा. जातीसाठी जगण्यापेक्षा धर्मासाठी जगायला शिका. आपला महाराष्ट्र मराठवाडा आपले जिल्हे आपले जातीमध्ये अडकले त्यामुळे आपल्याला धर्म विचार लागल्या कालांतरानं त्या जन्मल्या आपण जर असेच राहिलो आपल्यावर येईल संभाजी पर्यंत येऊन धर्म आपल्याला गोष्टी आपल्या जाती माझा रोज द्यायला लागलो थोडंसं जा धर्म आपला हिंदू आहे त्या हिंदू धर्मासाठी परमार्थ असेल आणि सामाजिक काम एवढं भलं राजकीय सामाजिक काम चांगल्या पद्धतीने जिव्हाळी करतात. हे सगळं करत असताना आपण एकच आपल्या धर्मासाठी कुणासाठी काम करायचं. मुसलमानांना 5 जाती मुसलमानांना विचारा 5 जाती त्यांना विचारलं कोण आहे काय म्हणतात आम्ही मुसलमान. तुमच्या डोक्यात काढून टाका. मुसलमान जात नाही भाऊ मामा मुसलमान हा धर्म आहे. हो बरोबर आहे. धर्म आपला हिंदू धर्म त्यांचा भाऊ मुस्लिम धर्म आपण त्याला जातीत मोडायला लागलो. त्यांना विचार कोण मुस्लिम त्यांच्या धर्माचं आम्ही बरं हलके ही एक गोंधळ आहे. तुम्ही मराठी 92 96 त्या उजळणी मोजायला काय करायला नाही जातीपातीच्या पलीकडे आम्ही सगळे काम करतो. हे जातीपातीच्या पलीकडे आणि याच्या पलीकडे जाऊन बरं कोण्या जाती जन्माला आला ही काय लिहिलेली सांगा आपल्या हातात गोष्टी माझ्या हातात तसं चालू आपल्या मनाला काही एवढा मोठा भगवान एवढे विद्यार्थी राहतात. 60 विद्यार्थी मराठा समाजाची आज एमपीएससी गडावर छत्रपती शिवाजी महाराजांनी जातीवादी त्यांच्या मावळ्यामध्ये मुस्लिम मावळे होते. नाव्याचा शिवा होते. सगळे एकत्र आणि सगळे येऊन स्वराज्य निर्माण छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं. धर्म संभाजी महाराजांना सांगावं लागेल. धर्म संभाजी महाराजांना 32व्या वर्षी त्या ठिकाणी औरंगजेबानं 32व्या वर्षी हाल करून 32व्या वर्षी कारण काय सांगा अहो काय हाल केले
त्यांनी बघितलंय ते अंगावर असे जखमा केल्या वार केले मिठाचं पाणी त्याच्यावर चटणी टाकली नख उपसून काढले डोळे ओळे उडवले त्यांना एक म्हणायचं होतं तू औरंगजेबाचा आहेस म्हण आणि मुस्लिम धर्म स्वीकार आम्ही तुला सुलसुलीतला राजा बनतो ते म्हणले मेलो तरी चालेल माझा धर्म धर्मासाठी आपल्याला काम करायचं सगळ्यांना विनंती अरे ती सया राया आलाय ते पिक्चर बघण्यापेक्षा शावापेक्षा किती एक नंबर बरोबर आहे का सांगा धर्माचे सया राया मला प्रेम कसं करायचं एखाद्या मुलीवर प्रेम कसं करायचं हे सयारा शिकवेल धर्मावर प्रेम कसं करायचं हे संभाजी महाराजांनी या गोष्टी सातत्याने करणं गरजेचं आहे विनंती रोज विशेष जास्त बोलायला लागलो फार जमाना फार नुकसान झालेलं नुकसान करण्याचं काम आपण सांगितलं पाहिजे की आपण हे केलं पाहिजे ते केलं पाहिजे बरोबर आहे आपल्या अरे तो निवडून आणायचा असतो आपल्या मुलाच्या सप्ताहात चार मराठा समाजामध्ये एक कीर्तनकार ब्राह्मण समाजाचे म्हणजे आणि दोन कीर्तनकार वंजारी समाजाचे म्हणजे सगळ्याला घेऊन आपण चाललं पाहिजे आपली शिकवण शास्त्रीजींची शिकवण आणि ती शिकवण आपण भाऊ लक्षात आलं का नाही आपण सगळ्यांनी वाटचाल करायची सगळ्यांनी एकत्र राहायचं जात काढायची जगायचं धर्मासाठी कशासाठी जगायचं धर्मासाठी धर्म वाढवा संभाजी राजांनी धर्म वाढवा छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्र शाहूच्या महाराष्ट्र या महाराष्ट्राचा विचार केला नाही परमार्थ कबीर मुसलमान सेना विष्णुदास या सगळ्याला मुळे धन्यवाद देतो काम चंदनाची तैसे अवतार माधराया बुद्धराया जन जीवा